ओबीसी एल्गार सभेआधी इथलं वातावरण चांगलंच तापलंय। छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समन्वयकांकडून घोषणाबाजी केली जाते। मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या समन्वयकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर मराठा समन्वयकांनी छगन भुजबळ परत जा अशी घोषणाबाजी केलेली। आपल्याला माहिती आहे आज बीडमध्ये महाएल्गार जी मेळावा आहे तो होणार आहे। ओबीसींचा हा महाएल्गार मेळावा आहे, मात्र त्याआधी इथलं वातावरण तापलंय। मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी छगन भुजबळ परत जा असं म्हणत जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घोषणाबाजी करण्यात आलेली आणि या घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना समन्वयकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। महत्त्वाची घडामोड आज बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे, ज्यासाठी छगन भुजबळ या ठिकाणी येणार आहेत। बीडमध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस येणार आहेत। मात्र त्याआधीच छगन भुजबळ परत जा अशी घोषणाबाजी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेली आहे। घोषणाबाजी करणाऱ्या समन्वयकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सभेआधी वातावरण चांगलं तापल्याचं दिसतंय। छगन भुजबळ बीडमध्ये आज महाएल्गार मेळाव्यासाठी येणार आहेत, मात्र त्याआधी इथलं वातावरण तापल्याचं दिसतंय। मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। भुजबळ परत जा अशा घोषणा देण्यात आल्या आहेत आणि घोषणा देणाऱ्या समन्वयकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दृश्य आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातली बीडमधली। आज बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे आणि त्याआधीच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जोरदार घोषणाबाजी करताना दिसलेले आहेत। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून घेऊया। विष्णू, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? खरं तर ओबीसीचा एल्गार मेळावा आज होतोय आणि या सभे अगोदर अनेक मराठा समन्वयक जे क्रांती मोर्चाचे तसेच कार्यकर्ते आहेत त्यांना जे आहे त्या नोटिसा देण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे हे सगळे मराठा आंदोलक बांधव हे नाराज होते। त्यामुळे ते छत्रपती संभाजीनगर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या या ठिकाणी आले होते आणि आपला विरोध दर्शवत होते। मात्र पोलीस आणले आणि पोलिसांनी या सगळ्या ज्या कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलं। खरं तर गेली अनेक दिवसापासून बीडमध्ये होत असलेल्या सभेची चर्चा होते आणि त्या अगोदर नोटीस आल्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ। सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।